दिनांक 11 जुलै 2025 रोजी नाशिकमधील रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगार जेरबंद करून घरफोडीचे 2 उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला यश आले। तसेच मागील 1 वर्षांपासून घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपी देखील जेरबंद करण्यात आले। याबद्दल अधिक माहिती अशी की पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत शाखेला सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा सदर गुन्ह्यात हॉटेल मँगो ट्रीच्या पाठीमागे देवळाली गाव नाशिक येथील एकाच रात्री 2 बंद बंगल्यांचे कुलूप तोडले व त्या बंगल्यातून घरफोडी करून सोन्या व चांदीचे दागिने चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेळके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन व टीम यांनी गुन्ह्याची घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता 2 इसम हे तोंड पूर्ण झाकून रेनकोट घालून बंगले फोडताना सीसीटीव्ही मध्ये आढळून आले। त्यानंतर जवळपास 90 सीसीटीव्ही पाहणी करून आरोपी हे महाडा बिल्डिंग संकुल, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक येथे राहत असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे त्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची माहिती काढत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 सराईत गुन्हेगारांनी मथुरा रोड मँगो ट्री लॉन जवळ उपनगर नाशिक रोड बंगल्यामध्ये चोरी केली असून ते घरकुल वसाहत अंबड MIDC येथे एका काळ्या रंगाच्या 8510 क्रमांकाच्या TVS व्हिक्टर मोटरसायकलवर येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी योग्य ते मार्गदर्शन करून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेळके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार महेश खांडवाले, तेजस मते अशांचे पथक तयार करून नमूद पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना सापळा लावून चुंचळेगाव, महाडा, वसाहत अंबड येथे दोन्ही इसमांना मोटरसायकलसह पकडून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अफजल हुसेन सय्यद, वर्ष 29, राहणार बलकवडे चाळ, बलकवडे व्यायामशाळेजवळ भगूर, विकास उर्फ विक्की सुधाकर पटेकर, वर्ष 32, राहणार नवीन समाज मंदिराजवळ संत कबीर नगर, भोसला मिलिटरी स्कूल, गंगापूर रोड, नाशिक असे सांगून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आहे। सदर घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक करीत आहे। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।